उद्धव ठाकरे यांचे खासदार दिल्लीत गेल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकारणात जे आहे ते सध्या खळबळ पाहायला मिळते. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते उदय सामंत जे आहेत. एकूणच ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. 6 खासदार तुमच्या संपर्कात आहेत असं माहिती मिळते. आता मी नांदेड एअरपोर्टला ज्यावेळी आलो त्यावेळी तिथल्या मला काही लोकांनी सांगितलं की 2 खासदार इथनं दिल्लीला गेले. एवढ्यापुरतीच बातमी माझ्याकडे आहे. ते आता 2 खासदार तिथे गेल्यानंतर ते 6 झाले का, 8 झाले का, 9 झाले का, हे मला काहीच माहिती नाही. आज सगळं तुमच्या माध्यमातूनच आम्ही सगळी इथली बसलेली मंडळी आहे ते टीव्हीवर बघतोय. त्याच्यामुळे अपेक्षा करूया, तुम्हाला जसं कुतूहल आहे तसं मला देखील कुतूहल आहे. संध्याकाळपर्यंत काय घडतंय याची प्रतीक्षा करू. जे 6 खासदार दिल्लीला पोहोचले त्यांनी अध्यक्षांकडे तशा पद्धतीची मागणी केली आहे की आम्हाला वेगळा गट स्थापन करायचा आहे आणि शिंदे सेनेत मत नाही, अशा पद्धतीची मागणी जर लोकसभा अध्यक्षांकडे गेली असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय लोकसभा अध्यक्ष देतील. आणि त्यांनी अशी पण जर मागणी केली असेल की शिवसेनेमध्ये विलीन व्हायचं आहे तर त्या संदर्भातला निर्णय देखील लोकसभेचे अध्यक्ष देतील. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटलेत. आधी तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडले. उद्धव ठाकरेचं नेमकं नाराजी का आहे सगळ्या शिवसैनिकांची? तुमची पण नाराजी होती. नाही, 4 वर्षापूर्वी आम्ही का उठाव केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आता जगजाहीर आहे. आणि अशाच कारणांमुळे जर बाकीचे कोण उठाव करत असतील तर 4 वर्षानंतर देखील सुधारणा झाली नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. रवी राणा यांनी म्हटलेलं की जे 6 खासदार गेलेत त्यांनी माझ्या पक्षामध्ये यावं, माझ्या पक्षामध्ये विलीन. आता मी काय बोलायचं याच्यावर मला सांगा. वेगवेगळ्या चर्चा आहेत. नेमके हे 6 खासदार तुमच्याकडे येणार आहेत. ऐका, असं आहे की रवी राणा साहेबांनी हा जो मुद्दा काढलेला आहे त्याच्यावर मी काय बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे ते 6 जे काय खासदार तुम्ही म्हणताय की लोकसभेच्या अध्यक्षांना भेटले ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत ना. ते देखील 7-7, 8-8, 10-10, 15-15 लाखांत निवडून गेलेले आहेत. अनेक वर्ष त्यांनी राजकारण केलेलं आहे. त्यांना चांगलं काय वाईट काय हे माहिती आहे. कुठचं चांगलं नेतृत्व आहे, कुठचं वाईट नेतृत्व आहे हे माहिती आहे. कुठचं नेतृत्व आपल्याला पुढे नेणारं नेतृत्व आहे हे देखील माहिती आहे. त्या सगळ्याची चर्चा करून राणासाहेबांनी जे काही मागणी केलेली आहे त्याचा विचार ते करतील. राणासाहेबांची शिवसेना एकत्र यावी असं वाटतं का? उद्धव ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं असं वाटतं? नाही, आमचं नेतृत्व एवढं मोठं असताना आमच्यासोबत दुसरं कुठचं नेतृत्व यावं कशासाठी वाटणार? माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या उठावानंतर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम केलं, आज ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आज ते देशाच्या राजकारणावर देखील काम करतायत. आणि तुम्ही सांगितलेली घटना जर खरोखरच खरी ठरली तर या राज्यामधला देखील 2 नंबरचा पक्ष खासदारांचा हे देखील शिवसेना होऊ शकतं. पण तिथं काय भूमिका होते काय नाही होते तर मला माहित नाही. एकनाथ शिंदे जी रात्री गेलेत त्यानंतर खासदार पण तिथे दाखल झाले. बैठक झाली आहे का? सगळं ठरलंय का सगळं? नाही, मला आता ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये देखील संभ्रम आहे की आपल्याकडनं मी ऐकलं की आमचे खासदार 6 लोकसभेच्या अध्यक्षांना भेटले. तुम्हीच मला असं म्हटलं की शिंदेसाहेब दिल्लीला गेले. आता हे सगळं मी प्रवासात असल्यामुळं तुमच्याकडनं जे मोबाईलवर आम्ही आता बघतो त्याच्यातनंच मला कळलेलं आहे. अधिकृत माहिती कधीपर्यंत येणार आहे? अधिकृत माहिती 100% संध्याकाळपर्यंत येईल. मी जायच्या अगोदर अधिकृत तुम्हाला सांगेन. आपल्यासोबत उदय सामंतजी होते आणि संध्याकाळपर्यंत हा खासदार शिवसेनेमध्ये दाखल होतील असं त्यांनी म्हटलेलं सूचित वक्तव्य केलेलं आहे. आणि संध्याकाळपर्यंत याचा सगळा निर्णय जो आहे तो समोर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV 9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.